नमस्कार मित्रांनो, जर पैसा हातात टिकत नसेल तर लवकरच स्वीकारा मिठाचे हे उपाय। मिठाचा जीवनात मोठा उपयोग आहे। जर डाळ किंवा भाजीमध्ये मीठ जास्त झाले तरी नुकसान आणि कमी झाले तरी नुकसान। मीठ आपले आयुष्य वाढवते आणि मीठच आयुष्य कमी सुद्धा करते। असं म्हटलं जातं की मिठाचे असंख्य उपाय आहेत। मात्र या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मिठाचे असे चमत्कारी उपाय सांगणार आहोत जे श्रद्धेने स्वीकारल्यास तुमच्या घरात कधीही धनाची कमतरता राहणार नाही आणि घरात सुखशांती नांदेल। हे उपाय ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल। पण त्याआधी जर तुम्हालाही लक्ष्मी मातेचे आशीर्वाद लाभावे असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा। मिठाचे अनेक प्रकार असतात। सेंधव मीठ, डोंगरी मीठ, सागरी मीठ, काळे मीठ आणि सामान्य मीठ। ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र आणि शुक्राचे प्रतिनिधित्व करते। काही लोक मिठाला राहूचे प्रतीक मानतात। आता जाणून घेऊया मिठाचे काही चमत्कारी उपाय। 1. मीठ कशात ठेवावे? ज्योतिषशास्त्रानुसार मीठ चंद्र आणि शुक्राचे प्रतिनिधित्व करते। जर तुम्ही मीठ स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात ठेवत असाल तर चंद्र आणि शनीचा संयोग होतो जो घातक ठरतो। हे रोग आणि दुःखाचे कारण बनते। मीठ प्लास्टिकच्या डब्यातही ठेवू नये। मीठ फक्त काचेच्या बरणीत ठेवले तर त्याचा वाईट परिणाम होत नाही। 2. मीठ कोणालाही थेट हातात देऊ नका। थेट कोणाच्या हातात मीठ देऊ नका, तसेच मिठाचा पॅकेट देखील देणे टाळा। असे मानले जाते की यामुळे नातेसंबंध बिघडतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। 3. स्वयंपाक करताना अन्न चाखू नका। भोजन बनवताना अन्न चाखल्याने त्याची पवित्रता नष्ट होते आणि घरात दरिद्रता येते। भोजन देवाला नैवेद्य दाखवल्यानंतरच चाखा, यामुळे घरात सुखशांती नांदेल। 4. ज्या व्यक्तीला तुम्ही नापसंत करता त्याचे मीठ खाऊ नका। जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्याच्या घरी मीठ खाऊ नका। त्याऐवजी तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकता। पापी व्यक्तीचे मीठ कधीही खाऊ नये, अन्यथा तुमचे जीवनही तसलेच होईल। 5. दबावाखाली कोणाचे मीठ खाऊ नका। जर तुम्ही कोणाच्या दबावाखाली किंवा जबरदस्तीने मीठ खाल्ले तर यामुळे मोठे नुकसान होऊ शकते। फक्त त्या व्यक्तीचे मीठ खा जो चांगले संस्कार असलेला आणि धर्मानुसार आचरण करणारा आहे। 6. मीठ जमिनीवर पडणे अशुभ मानले जाते। बुल्गारिया, युक्रेन आणि रोमानिया येथे मीठ पडल्यास ते दुर्दैव आणि वादाचे लक्षण मानले जाते। भारतातही मीठ जमिनीवर पडणे अशुभ मानले जाते। यामुळे चंद्र आणि शुक्र ग्रह कमजोर होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। 7. घरात दरिद्रता दूर करण्यासाठी उपाय। आठवड्यातून एकदा गुरुवारी सोडून पाणी टाकून फरशी स्वच्छ करताना त्यात खडे म्हणजेच साबूत समुद्री मीठ मिसळा। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग खुला होतो। 8. बाथरूम आणि टॉयलेटमधील दोष दूर करण्यासाठी उपाय। बाथरूममध्ये एक काचेच्या वाटीत साबूत मीठ म्हणजेच क्रिस्टल सॉल्ट ठेवा। यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। प्रत्येक महिन्याला मीठ बदलून नवीन मीठ ठेवा। 9. नजर दोष दूर करण्यासाठी उपाय। जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला नजर लागली असेल तर 7 वेळा 1 चिमूटभर मीठ त्याच्या भोवती फिरवा आणि वाहत्या पाण्यात सोडा। यामुळे नजरदोष दूर होतो। 10. गृहक्लेश दूर करण्यासाठी उपाय। जर पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असतील तर बेडरूमच्या एका कोपऱ्यात सेंधव किंवा खडे मीठ ठेवा। हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करते। दर महिन्याला हे मीठ बदलून नवीन ठेवा। 11. शनीच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी उपाय। भोजन करताना
जर तुम्हाला मीठ कमी वाटले तर वरून साधे मीठ घालू नका. त्याऐवजी काळे मीठ वापरा. 12. मानसिक अस्वस्थता दूर करण्यासाठी उपाय. जर तुमचे मन अशांत असेल किंवा तुम्हाला चिंता जाणवत असेल तर मीठ घालून आंघोळ करा. यामुळे केवळ शरीर स्वच्छ होणार नाही तर मनाची अस्वस्थता दूर होईल. 13. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपाय. जर कुंडलीत चंद्र ग्रह कमजोर असेल तर साध्या मिठाऐवजी सेंधव मीठ खा. यामुळे रक्तदाब संतुलित राहील. 14. घरात धनसंपत्ती वाढवण्यासाठी उपाय. काचेच्या ग्लासमध्ये पाणी आणि मीठ मिसळून घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवा. यामुळे धनप्राप्तीचे मार्ग खुलतील आणि घरात समृद्धी राहील. 15. चंद्र आणि मंगळ ग्रह कमजोर असल्यास उपाय. जर कुंडलीत चंद्र कमजोर असेल तर साध्या मिठाऐवजी फक्त सेंधव मीठ वापरा. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि मानसिक स्थिरता मिळते. जर मंगळ ग्रह कमजोर असेल तर समुद्री मीठ म्हणजेच साधे मीठ वापरू शकता. मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजच्या वास्तू टिप्स तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण वाटल्या असतील. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.